श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1702 या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी, रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 21/8/1993 बैठक क्रमांक 163 भाग 18 परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे। आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजामध्ये पुढे म्हणतात, तुम्ही भक्ती सतत करत राहा। नामस्मरण हा त्यातीलच एक प्रकार आहे। जे भक्त असतील तेच अखंड भगवंताची आठवण मनात ठेवीत असतात व जे विभक्त आहेत त्यांना भगवंताची आठवण होत नसते। ज्ञान असलेली माणसं पुढे पुढे विवेकी होतात, तसेच भक्तीने ओथंबलेली माणसेही विवेकी होत असतातच। भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग या दोन्ही मार्गाने देवाची प्राप्ती होऊ शकते हे लक्षात ठेवा। ज्ञानमार्गाने गेल्यास त्यात तर्क वितर्क खूप असतात व तो मार्ग अगदी लहान वयापासूनच आचरायचा असतो। तुम्ही कोणीही त्या मार्गाने जाऊ नका, तो तुम्हाला कोणालाही झेपणारा नाही। त्यापेक्षा तुम्ही सोप्या अशा या भक्ती मार्गानेच पुढे जा। ज्यांच्या अंतःकरणात भक्ती असेल त्या व्यक्ती जरी अडाणी किंवा अज्ञानी असल्या तरी भगवंत त्यांनाही स्वीकारतच असतो। ज्यांच्या अंतःकरणात भक्ती नसते त्या व्यक्ती स्वतःच्या नाशाकडेच मार्गक्रमण करीत असतात। अशा व्यक्ती ज्या देशात अधिक असतात त्या देशाचाही नाश त्यामुळे लवकरच होत असतो। आता सुद्धा जगातील 2 मोठी राष्ट्रे भगवंताला मानत नाहीत। त्यांच्या राजकीय धोरणांमुळे त्यांना देवाचे अस्तित्वच मान्य नाही, त्यामुळे त्यांचा नाश आता अटळ आहे। हा नाश काही वेळा आपसातील यादवीमुळे होईल अथवा लढाईमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळेही होऊ शकतो। तुम्हाला ते लवकरच दिसून येईल। आपल्या भारताची भूमी पवित्र असल्याने इथे तसे काही घडणार नाही। इथे राष्ट्रवादावर संकट आल्यावर येथील सर्व समाज एकत्र येऊन कार्य करतो, हे पूर्वापार चालत आले आहे। हे तुम्ही लक्षात घ्या। नामस्मरण तुम्ही केव्हाही करू शकता। सतत नामस्मरण केल्याने खूप जण पापमुक्तही झालेले आहेत। हिरण्यकश्यपूचेच उदाहरण घ्या। हिरण्यकश्यपू तसे पाहिले तर दैत्य प्रवृत्तीचाच। त्याचा मुलगा प्रल्हाद नारायण नारायण म्हणून नामस्मरण करीत असे व भगवंताशी पूजा अर्चा करीत असे। ते हिरण्यकश्यपूला आवडत नसे। तेव्हा हिरण्यकश्यपूही प्रल्हादाच्या मागे नारायण नारायण काय करतोस, दाखव तुझा नारायण कुठे आहे, असे म्हणून त्याला सतत त्रास देत असे। परंतु असे करीत असतानाही हिरण्यकश्यपू चुकून का होईना पण भगवंताच्या नामाचा उच्चारच करीत असे। हे त्याच्या लक्षात कधी आले नाही, पण भगवंत मात्र तो उच्चार सदैव ऐकत होते। अखेरीस भगवंताने खांबातून प्रकट होऊन प्रल्हादाचा छळ थांबवला आणि हिरण्यकश्यपूलाही मांडीवर घेऊन त्याचा त्याने नाश केला। भगवंत हे दयाळू असल्याने अखेरीस त्यांनीही हिरण्यकश्यपूने रागाने का होईना आपले नाम उच्चारणे चालू ठेवल्याने त्याच्यावर शेवटी कृपाच केली व त्याला मुक्ती दिली। रावणाच्या बाबतीतही असेच घडले। रावण एक थोर विद्वान शिवोपासक ब्राह्मण होता, परंतु तो त्याला सर्व विद्या शिवाकडून प्राप्त झाल्यावर दैत्यासारखा वागू लागला व सर्वांना त्रास देऊ लागला। अखेरीस भगवंताने त्याच्याकडून सीतेचे अपहरण करण्याचा गुन्हा घडवून आणला व त्याचा स्वतः बाण मारून नाश केला व त्याला पुढे मुक्ती दिली। भगवंत दयाळू असल्याची खूप उदाहरणं आहेत। तुम्हालाही त्याने तो दयाळू असल्यानेच या चरणांपर्यंत आणून सोडले आहे। आता तुम्ही तुमचे भाव वाढवून भक्तीने या चरणांची सेवा अखंडपणे करणे तुमचे कर्तव्य आहे व त्यातच तुमच्या सर्वांचे भले आहे। तुम्ही कोणीही असे समजू नका की तुम्ही इथे आल्यावर
इतर ठिकाणी जसा मिळतो तसा गुरुमंत्र देऊ व तो तुम्ही फक्त जपला की तुम्ही तुमची प्रगती करून घ्याल. ह्या परंपरेत आपल्या गुरूंना परमेश्वर रूपात मानून तुम्ही त्यांची सेवा केली तरच ती ईश्वराप्रत रुजू होत असते. गुरूंची सेवा करत असताना भक्ताने स्वतःचे महत्त्व, सामाजिक स्थान इत्यादी सर्व विसरून जाऊन आपण केवळ गुरुसेवक आहोत अशीच भावना मनामध्ये ठेवावी. तेव्हा ती गुरुसेवा ईश्वरही स्वीकारित असतो व गुरुकृपा म्हणजे काय असते व गुरुकृपेचा आधार आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. जेव्हा ह्या गोष्टी तुमच्या बुद्धीला पटतील तेव्हाच ती बुद्धी मनाकडून सर्व गोष्टी करून घेत असते. अखेरीस देहावर ताबा मनाचाच असतो. त्यामुळे हे सर्व घडणेही आवश्यकच असते. आम्ही तुम्हाला खूप वेळा एखाद्या मंत्राचा जप 108 वेळा करायला सांगत असतो. आपल्याकडे अष्टोत्तरी नामावली आहे. जेव्हा तुम्ही दिलेला मंत्र 108 वेळा म्हणता तेव्हा तुम्ही अष्टोत्तरी म्हटल्याचेच ते सार असते व त्याप्रमाणे जेव्हा त्यासाठी 108 मण्यांची माळ वापरतात, अशी माळ एकदा म्हणून झाली की सहस्त्रनाम घेतल्याचेच पुण्य लाभते. नामस्मरण हे दिवसभर करीत राहावे. नामस्मरण हे श्रीपासून सुरू झालेले असावे. उदाहरणार्थ श्रीराम, श्रीकृष्ण अशी लहान अक्षरे ती असावेत. त्यांचा उच्चार कधीही केला तरी चालतो. तसेच ओम पासून जे मंत्र सुरू होतात, उदाहरणार्थ ओम नमः शिवाय अशांचा उच्चार करण्यासाठी अनुष्ठान पाहिजे. अधिष्ठानाची गरज असते. एकाच जागी बसून असे मंत्रोच्चार करावे लागतात. तसे पाहिले तर श्री व ओम या एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत, परंतु त्यांचे आचरण करताना शास्त्र मात्र निराळे आहेत. काही अज्ञानी माणसे अंघोळीला बसताना डोक्यावर पहिला तांब्या पाणी घेतले की देवाचे काही श्लोक, मंत्र, अथर्वशीर्ष, रामरक्षा इत्यादी म्हणू लागतात. परंतु असे करणे शास्त्राच्या दृष्टीने चूकच आहे. खरे पाहता अंघोळीच्या वेळी पहिला तांब्यात पाणी घेताना गंगे, गोदे, भागीरथी, यमुने अशी निरनिराळ्या पवित्र नद्यांची नावे घेण्याची पद्धत आहे. तसे केल्याने त्या नद्यांच्या पवित्र पाण्यात स्नान केल्याचे पुण्य मनुष्यास लाभते. आपल्याच फक्त धर्मात स्मरणेन संतुष्टायाम असा प्रकार आहे. तुम्ही भगवंताचे मनापासून केवळ स्मरण केले तरी ते तुम्हाला पुरेसे आहे. तोच प्रकार पवित्र नद्यांचे नाव घेऊन स्नान केल्यावर असतो. तुम्हा भक्तांना भूक लागली की कसे मांडी घालून पोटभर जेवता, तसेच भगवंताचे श्लोक, स्तोत्रे म्हणताना आंघोळीनंतर देवासमोर अथवा एका ठिकाणी मांडी घालून बसावे. तेव्हाच ती साधना व्यवस्थित एकाग्र चित्ताने होऊ शकते व परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि त्याचा तुम्हालाच उपयोग होतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. उद्या सकाळी पुन्हा भेटूया ह्या हितगुजाच्या पुढील भागासाठी. श्री गुरुदेव दत्त.